नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 13 जानेवारी पाहूयात की अल्निनो आयोडीची ताजी अपडेट काय आलेली आहे आणि मान्सून काळात या सुपर अल्निनोचा धोका राहील का त्याबद्दलचं डिटेल अपडेट. सर्वात प्रथम जर आपण आयोडीचं पाहायला गेलोत तर सध्या आयोडी हळूहळू पाहू शकतो. हे पश्चिमेकडे जे तापमान वाढलेलं होतं पूर्वेपेक्षा ते आता हळूहळू कमी होऊ लागलेलं आहे आणि आयोडी हळूहळू पूर्वपदावरती म्हणजे नीट तटस्थ स्थितीमध्ये येऊ लागलेला आहे. आणि जर आपण पाहिले की विविध मॉडेलनुसारचा जर अंदाज पाहिला तर एप्रिल महिन्यापर्यंत हलकासा आयोडी हा न्यूट्रलच्या आसपासच आहे. फेब्रुवारीमध्ये पण न्यूट्रल, एप्रिलमध्ये न्यूट्रल पण +0.3 आहे. जर +0.4पेक्षा जास्त असतं तर पॉझिटिव्ह आयोडी असतं. पण फेब्रुवारी ते एप्रिलपर्यंत आपल्याला हा आयोडी आहे तो साधारणतः न्यूट्रलच्या आसपास पाहायला मिळेल. त्यानंतर जूनमध्ये पाहिलं तर हा आयोडीची व्हॅल्यू आहे पुन्हा एकदा 0.4 अंश सेल्सिअसकडे जाते. आत्ता गेल्या ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या काळामध्ये हा आयोडी पॉझिटिव्ह झाला आणि जवळपास 1.9 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान जास्त वाढलेलं. पण आत्ता हे तापमान हळूहळू कमी आलेलं आहे. साधारणतः 0.4 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे आणि साधारणतः जूनपर्यंतसुद्धा खूप पॉझिटिव्ह आयोडी होण्याची शक्यता नाही आणि आयोडीचे जे सध्याचे अंदाज असतात ते जास्त ॲक्युरेट राहत नाहीत. जरी सध्या आपण पाहिलं की आयोडीची स्थिती काय आहे तर आता हा न्यूट्रलमध्ये येते फेब्रुवारीपर्यंत. मार्च, एप्रिल, मे, जूनपर्यंतसुद्धा न्यूट्रलच्या आसपास राहण्याची शक्यता ही सध्या दिसते. पण सध्याचा आयोडीचा अंदाज जास्त ॲक्युरेट नसतो, पण न्यूट्रल राहणार हे मात्र नक्की आहे. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं आहे आपला अल जो आपण अंदाज सांगतो किंवा लानिनोची शक्यता वर्तवण्याची तो आहे निनो 3.4. हा जो एरिया आहे, हा जो भाग आहे याच्या आसपासचं जे तापमान आहे यावरून अल अंदाज दिले जातात. तर सध्या निनो 3.4 हा जो इंडेक्स होता 1.9 अंश सेल्सिअसने नेहमीपेक्षा जास्त आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हा लाल रंग आहे म्हणजे नेहमीपेक्षा तापमान अधिक आहे आणि साधारणतः 1.9 किंवा 2 अंश सेल्सिअसच्या आसपास असतो तेव्हा त्याला सुपर अल्निनो म्हणतात. तर जरी सध्या सुपर अल्निनो सक्रिय असला तरी आता जास्तीत जास्त जेवढं तापमान जायचं होतं तेवढं गेलेलं आहे आणि येत्या काळामध्ये मात्र ही अल्निनोची स्थिती हळूहळू निवळू लागेल. जर आपण या ठिकाणी पाहिलं की समुद्राच्या खालच्या पाण्याचं तापमान साधारणतः या ठिकाणी पूर्वेकडे वरच्या पाण्याचं तापमान जास्त आहे, पण पश्चिमेकडील जे समुद्राच्या खालच्या पाण्याचं तापमान जे कमी असतंय ते हळूहळू पूर्वेकडे सरकू लागलेलं आहे. जसं हे पूर्वेकडे येईल तापमान कमी असलेलं तापमान कमी असलेलं पाणी जसं पूर्वेकडे येईल आणि हळूहळू एक थंड पाणी पुन्हा एकदा या भागांमध्ये सक्रिय होईल तसं अल्निनो हळूहळू कमकुवत होत जाणार आहे असंच जवळपास सांगण्यात आलेलं आहे. बाकी याचेसुद्धा जर आपण अंदाज पाहिले की पुढील काळात सध्या पाहू शकता की जानेवारीमध्ये सुपर अल्निनो आहे, पण फेब्रुवारी मार्चपर्यंत हळूहळू याची तीव्रता कमी होईल. एप्रिलपर्यंत तीव्रता कमी होईल आणि मेमध्ये जवळपास न्यूट्रलच्या आसपास येईल. मे आणि जूनपर्यंत ही स्थिती न्यूट्रलच्या आसपास येण्याची शक्यता आहे, म्हणजे तटस्थ स्थितीमध्ये येईल असं हे हवामान विभाग आहे ऑस्ट्रेलियाचं त्यांच्यातर्फेचा हा अंदाज आहे. बाकी इतर मॉडेलचा जर आपण अंदाज पाहिला तर सर्व विविध मॉडेलचा अंदाज करून जो काही अंदाज दिलेला आहे ऑस्ट्रेलियाच्या हवामान खात्यानं तर फेब्रुवारीमध्ये 1.6 अंश सेल्सिअस तापमान अधिक राहील म्हणजे अल्निनो सशक्त आहे. एप्रिलमध्ये 0.8 अंश सेल्सिअस म्हणजे अल्निनो हळूहळू कमकुवत होऊ लागलेला आहे आणि जूनमध्ये साधारणतः 0.0 अंश सेल्सिअस म्हणजे नेहमीसारखं जे तापमान असतं न्यूट्रल स्थिती जूनपर्यंत येण्याची शक्यता आहे. म्हणजे जूनमध्ये जेव्हा आपला पावसाळा सुरू होतो तेव्हा मात्र सुपर अल्निनोची सारखी कोणतीही प्रणाली सक्रिय राहणार नाही. बाकी आपण पुढील मॉडेल्स पाहूयाच, पण दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी आपण हा अल्निनोचा अंदाज घेऊन येणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी जे काही ताज्या अपडेट्स येतील त्या नक्कीच पहा, ज्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल. बाकी अजून दुसरे मॉडेल्स आहेत साधारणतः NOAA ही ऑस्ट्रेलियाची एक संस्था आहे त्यांच्यामार्फत दिलेला जर आपण अंदाज पाहिला तर दिसतं की डिसेंबर, जानेवारी, मार्च, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मेपर्यंत साधारणतः आपल्याला लाल रेषा वरती दिसते. याचाच अर्थ काय असतो तर
अल निनो जो आहे सध्या सक्रिय आहे. मात्र तिथून पुढे पाहू शकता की एप्रिल मे जून या कालावधीत तटस्थ स्थिती म्हणजे न्यूट्रल स्थिती जी आहे ती वरती वाढलेली आहे आणि जी काही याची स्थिती होती एल निनोची स्थिती होती ती खाली ढासळते. म्हणजे साधारणतः आपल्याला एप्रिल महिन्याच्या पुढे आयोडी एप्रिल ते जूनपर्यंत आयोडी नाही तर आपला जो एल निनो आहे सुपर एल निनो जो सक्रिय आहे तो हळूहळू म्हणजे तो त्याची स्थिती हळूहळू विरून जाईल आणि एप्रिल ते जून या कालावधीत ही जी स्थिती आहे ती न्यूट्रल म्हणजे तटस्थ स्थितीकडे जाईल. तिथून पुढे जर पाहिलं तर मे जून जुलै न्यूट्रल स्थितीत जास्त आहे. जून जुलै ऑगस्ट पाहिलं तर हलकीशी स्थिती वाढते की ला निना आणि न्यूट्रल स्थिती जवळपास एकाच्या आसपास पोहोचताना दिसते. म्हणजेच काय तर जून जुलै ऑगस्ट या काळामध्ये आपल्याला न्यूट्रल स्थितीकडून हळूहळू ला निना स्थितीकडे जाण्याची शक्यता मॉडेल दाखवते. म्हणजेच ला निना असेल तर पाऊसमान थोडंसं अजून चांगलं होतं. त्यानंतर जून नंतर हे जुलै ऑगस्ट सप्टेंबरचा अंदाज पाहिला तर ला निनाची स्थिती ही वाढलेली आहे. न्यूट्रल स्थिती कमी होऊन ला निना येण्याची शक्यता अधिक आहे आणि ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये सुद्धा ला निना येण्याची शक्यता अधिक आहे आणि न्यूट्रल स्थिती कमी आहे किंवा एल निनोची स्थिती कमी आहे. याचा एकूणच असा अंदाज आहे की मान्सून काळात खास करून जून नंतर आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता सध्या तरी दिसते आणि सध्याच्या अपडेट्सनुसार अल निनोचा कोणताही धोका मान्सून 2024वर नसेल. पण सध्या जो अल निनो सक्रिय आहे त्यामुळे आपल्याला थंडी कमी पाहायला मिळालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा हे जे काय उन्हाळा असणार आहे अल निनोच्या प्रभावामुळे कडक उन्हाळा राहण्याची शक्यता दाट आहे. बाकी फेब्रुवारीमध्ये येणारा जो अंदाज असेल त्याच्यामध्ये अजून कन्फर्मेशन होत जाईल की ला निना स्थिती नक्की कोणत्या महिन्यात उद्भवू शकते किंवा अल निनो केव्हा जाईल त्याचे अपडेट्स येत्या दिवसात अजून क्लिअर होतील. बाकी अजून एक मॉडेल आहे त्यानुसार जर पाहिलं की आत्ता ज्या डिसेंबरच्या आसपासपर्यंत जी काही स्थिती वाढली होती अल निनोची ती हळूहळू ओसरताना दिसते. साधारणतः मार्च एप्रिल मेच्या आसपासपर्यंत ही स्थिती न्यूट्रलच्या आसपास येईल आणि आपल्याला जून जुलै ऑगस्टपासून ला निना स्थिती पाहायला मिळू शकते की जुलै ऑगस्ट सप्टेंबर तिथून पुढे ला निना स्थिती पाहायला मिळू शकते. मॉडेलमध्ये सुद्धा जर पाहिलं की जे काही तापमानाचे आउटपुट आहेत त्यामध्ये सुद्धा दिसतंय की हळूहळू निळा रंग जसं आपण पुढे जाईल तसं वाढताना दिसतोय आणि मे जून जुलै किंवा जून जुलै ऑगस्टपर्यंत हा ला निना सक्रिय होईल आणि शेवटपर्यंत मान्सूनच्या हा सक्रिय राहण्याची शक्यता आहे. बाकी यामध्ये थोडेफार जर बदल झाले तर आपण कळवूच आणि ते जर पाहायचं असेल तर काय करायचं आहे लाल रंगाचं सबस्क्राईब बटन दाबायचं आहे, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायचं आहे. तुर्तास थोडक्यात सांगायचं झालं तर मान्सून 2024वरती सुपर अल निनोचा धोका नाही पुन्हा एकदा दिसतंय आणि येणाऱ्या काळामध्ये जे डिटेल अपडेट्स अजून कळतील ते आपण तुम्हाला येत्या दिवसामध्ये नक्कीच कळवू. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.